नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत एक पत्र या ठिकाणी आलेलं आहे. 18 नोव्हेंबर 2025 रोजीचं हे पत्र आहे, ज्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, तसेच शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यामध्ये या सर्वांना ही प्रत पाठवण्यात आलेली आहे. आणि विषय काय आहे तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या बाबतीत हा एक महत्त्वपूर्ण शासनाचा आदेश निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन आता इथून पुढे होणार आहे, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आदेश आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सविस्तर अशी अपडेट. परंतु तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जाणून घेऊया काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट. बघा मित्रांनो, उपरोक्त संदर्भीय संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार मंजूर व रिक्त व अतिरिक्त यांच्या बाबत पदांची माहिती संच मान्यता प्रणालीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार क्लास 3च्या शिक्षकेतर संवर्गातील 1301 अधीक्षक या संवर्गातील 4 पदे वगळून अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी. बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काय करायचंय, जे अतिरिक्त झालेले आहेत त्यांचं आता समायोजन करण्याच्या संदर्भात हे पत्र आलेलं आहे. यामध्ये पुढे काय सांगितलेले बघू शकता की समायोजन करण्याची कार्यवाही करायची आहे. तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीबाबत निर्णय घेत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. सबब 2024-25च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनाची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये भरून संचालनालयास 21/11/2025 पर्यंत तात्काळ सादर करावी. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आता हे जे 2024-25ची संच मान्यता लागू करण्यासंदर्भात निकाल लागलेला आहे, त्याच्यानुसार ही संच मान्यता लागू होणार आहे. आणि अतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, यांचं देखील आता समायोजन हे येत्या काही दिवसांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो. अशा संदर्भाच्या इतर देखील अपडेट्स, ज्या काही शिक्षक पात्रता परीक्षा असेल, पवित्र पोर्टल असेल किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल, हे तुम्हाला या चॅनलवर मिळत जातील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.